मी पूर्ण वर्ष आंबा परत खाण्यासाठी वाट नाही बघू शकत. म्हणूनच टुडे आय एम मेकिंग आंब्याचा मुरंबा, जो आपण वर्षभर स्टोर करून खाऊ शकतो. मी 2 किलो आंबे घेतलेले आहेत आणि त्यासाठी ते वॉश करून त्याचा देठ आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो काढून घेतलेला आहे अँड त्याचं साल सुद्धा काढून घेतलेलं आहे विथ द हेल्प ऑफ पिलर. आंब्याचं साल काढणं महत्वाचं आहे कारण की जर ते नाही काढलं तर मुरंबा कडू लागू शकतो अँड वी डेफिनेटली डोंट वॉन्ट दॅट, राईट? अँड वन मोर इम्पॉर्टंट टिप, जो आंबा तुम्ही घेणार आहेत दॅट शुड बी तोतापुरी किंवा आंबट गोड आंबा. खूप आंबट आंबा घेऊ नका और इट विल बी मोर आंबट. आंबा किसून झाल्यानंतर माझ्याकडे ऑलमोस्ट 1.8 kg आंबा होता. इन दॅट ऑलमोस्ट मी 800 grams to 1 kg शुगर ऍड करणार आहे. इन शॉर्ट, जेवढा आंबा त्याच्या अर्धी साखर. इन अ पॅन और पॉट आय एम टेकिंग साजूक तूप विच इज टोटली ऑप्शनल बट आय एम ऍडिंग कारण की त्याच्याने एक रिच स्मेल येतो डिशला. त्याच्यानंतर त्याच्यावरती किसलेला आंबा टाकायचा, ऍड करायचा आणि त्याच्यामध्ये शुगर ऍड करायची आहे. अँड वन्स यू ऍड द शुगर द एक्सरसाइज बिगिन्स, कारण की तुम्हाला कंटिन्युअसली ते स्टर करायचं आहे आणि त्याला खाली चिकटून द्यायचं नाही, नाहीतर मुरंबा करपू शकतो. आफ्टर सम टाइम साखर वितळणार आणि आंबा पण त्याचं पाणी सोडणार, सो इट विल बी व्हेरी ज्युसी. पण आपल्याला तिकडे थांबायचं नाही आहे, आपल्याला ते थिकन करायचंय. अँड अंटिल तो एका जॅम कन्सिस्टन्सी मधला नाही होत, टिल देन यू हॅव टू स्टर अँड स्टर अँड स्टर. अँड फायनली आफ्टर सम टाइम आंबा आणि साखरेचं मिक्सचर असं थिक होईल. अँड ऍट दिस पॉइंट मी थोडं जायफळ आणि वेलचीची पूड टाकते फॉर दॅट अमेझिंग सुगंध. अँड तडा, आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचा मुरंबा तयार आहे. यू कॅन हॅव दिस विथ चपाती, ब्रेड किंवा तुम्ही हा नुसता सुद्धा खाऊ शकतात.